सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। श्रीगोंदा पोलीस पथकाची कारवाई, 3 आरोपी ताब्यात घेत 5,55,600 रुपयांचा गुटखा। श्रीगोंदा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत इनामदार वस्ती येथे गुटखा आणि गुटखा वाहतुकीवर कारवाई करत 5,55,600 रुपयांच्या किमतीचे RMD विमल गुटखा व सुगंधित पान मसाला यासह गुटख्याची वाहतूक करणाऱ्या छोट्या 4 चाकी टेम्पो व मुख्य आरोपी रवी बबन दळवी यांच्यासह 3 आरोपींना ताब्यात घेतले। तसेच टेम्पोसह 11,55,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई शनिवारी दिनांक 5 जुलै 2025 रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान करण्यात आली। यावेळी एक आरोपी फरार झाला असून पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे व गुटखा विक्री करणाऱ्यांवर अवैध धंद्यांवर पोलिसांकडून जिल्हाभर कडक कारवाई ही करण्यात आली। त्याचाच एक भाग असल्याचं पोलीस उपाध्यक्ष संतोष खाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। श्रीगोंदा तालुक्यात जर कुठेही अवैध वेश्य व्यवसाय, गुटखा विक्री, दारू तातडीची विक्री, गांजाचा वापर, बिंगो सारखे अवैध प्रकार सुरू असल्याचं निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना याबाबत माहिती द्यावी। पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना असं आवाहन केलं आहे की असे कारवाई पुढील काळात अधिक तीव्रतेने राबवता येणार असल्याचं संकेत पोलिसांनी दिले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेश शिंदे, पेडगाव।